मी श्याम बापट, तसा मी नास्तिक. देव, भूत, हडळ यांच्यावर विश्वास न ठेवणारा. डोंगरदऱ्यांमध्ये वसलेल्या माझ्या संग्रामवाडी गावापासून 100 किलोमीटर दूर असलेल्या सुजातपूर या शहरात मी नोकरी करतो. माझे संग्रामवाडी हे गाव डोंगरात असल्याने संग्रामवाडी फाट्यापासून 2-3 किलोमीटरवर असलेल्या माझ्या गावात जायला दळणवळणाची कुठलीच व्यवस्था नव्हती. होती ती फक्त एक पायवाट, आणि त्या वाटेवरच लागत होतं भूतांचं झाड. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की माझा भूतांवर विश्वास नाही आणि मी भूतांना भीत नाही. पण माझ्या गावातील भोळ्या भाबड्या लोकांची धारणा होती की अमावस्येच्या रात्री 12 वाजल्यानंतर जो पण भूतांच्या झाडाजवळून जाईल त्याचा घास घेतल्याशिवाय ते झाड सोडत नाही. बरं, ते जाऊ द्या. मी तुम्हाला अशाच एका रात्रीबद्दल सांगणार आहे. तो दिवस मी विसरणं शक्य नाही, कारण असं कधी माझ्यासोबत घडलं नव्हतं. त्या दिवशी मी नेहमीप्रमाणे ऑफिसला काम करत असताना वडिलांचा फोन आला. आजोबांची तब्येत ठीक नसल्याने त्यांनी मला गावी बोलावलं होतं. वरिष्ठ कार्यालयातील लोक नेमके त्या दिवशी तपासणीसाठी आल्यामुळे मला ऑफिसमधून निघायला रात्रीचे 8 वाजले. कसे तरी खोलीवर गेलो. मिळेल ते सामान बॅगेत भरून धावपळ करत 9 वाजण्याच्या आसपास सुजातपूर बस स्थानकावर पोहोचलो. माझ्या गावच्या दिशेने जाणारी शेवटची बस 9 वाजता होती. पण म्हणतात ना, संकटं यायची असली की एकत्रित येतात. 9 वाजता येणारी बस तब्बल 1 तास उशिराने, म्हणजे रात्री 10 वाजता बस स्थानकावर लागली. रात्री 10:30च्या आसपास बस निघाली तेव्हा बसमध्ये मोजकेच 10-12 प्रवासी होते. कंडक्टर तिकीट काढण्यासाठी माझ्याकडे आल्यावर मी संग्रामवाडी फाटा तिकीट मागताच बसमधील इतर प्रवासी डोळे फाडून माझ्याकडे बघत होते. भूतांच्या झाडाचा महिमा, हो, दुसरं काय. काही लोक एखादे स्थळ, ठिकाण, जागेविषयी अफवा फैलावतात व इतर शहानिशा न करता त्यावर विश्वास ठेवतात. मी तिकीट काढून शांत झोपी गेलो. 11:30च्या सुमारास कंडक्टरच्या संग्रामवाडी फाटा या कर्कश आवाजाने मला जाग आली. भली मोठी जांभळी देऊन बॅग पाठीवर घेत बसमधून उतरलो. समोरील घनदाट अंधार पाहून मला आज ऑफिसमध्ये कुणीतरी उच्चारलेले "आज अमावस्या आहे बरं" हे शब्द आठवून माझेच मला हसू आले. मोबाईलच्या टॉर्चच्या मिणमिणत्या प्रकाशात मी तो घनदाट अंधार कापत गावच्या दिशेने निघालो. रात्रीचा घनदाट अंधार, दुरून कुत्र्यांचे भेसूर आवाजात ऐकू येणारे रडणे, बाजूच्या शेतातील वाऱ्याच्या झुळकेवर हलताना विविध आकृत्यांसारखी भासणारी पिके, अन सोबत कुणीही नाही. लोकांच्या गराड्यात, दिवसाच्या उजेडात, अवतीभवतीच्या गोंगाटात आपण "मी भीत नाही" ह्या वल्गना करू शकतो. पण या अशा वातावरणात, रात्रीच्या निबिड अंधारात, मनातील ऐकलेल्या गोष्टींचे भूत समोर उभे राहिल्याशिवाय राहत नाही. व्यक्ती स्वतःला कितीही धैर्यवान, निर्भीड समजत असली तरी हृदयात कुठंतरी भीती नावाची गोष्ट अस्तित्वात असतेच. माझंसुद्धा तसंच काहीसं झालं. जसजसे भूताचे झाड जवळ येत होते तसतसे त्या झाडाबद्दल ऐकलेले किस्से आठवून माझ्या हृदयाचे ठोके वाढत होते. रात्रीच्या अंधारात त्या झाडाकडे बघितल्यावर जणू प्रचंड मोठा राक्षस आपले असंख्य बाहू पसरून भक्ष्याला कवेत घेण्यासाठी आतुर वाटत होता. झाडाच्या हवेने हलणाऱ्या फांद्यावरून विविध अभद्र आकार भुकेने व्याकुळ झाल्यासारखे या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारल्यासारखे भासत होते. रात्रचर प्राणी, पक्षी यांचे आवाज पुढील अघटिताची चाहूल देत होते. पण हे काय? झाडाच्या खूप अलीकडे मला गावाकडे जाणारी मानवी आकृती दिसली. जीवघेण्या वाळवंटात, सूर्याच्या भाजून काढणाऱ्या प्रचंड उष्णतेत, पाण्याअभावी मरणपंथाला लागलेला व्यक्ती मृगजळाला पाणी समजून त्यामागे धावत मृत्यूला जवळ करतो, तसाच मी पण कुठलाही सारासार विचार न करता त्या आकृतीकडे धावत पळत गेलो. अन माझ्या गावातील रंगाकाकांना पाहून माझ्या जीवात जीव आला. मी त्यांना आवाज देऊन थांबवले व म्हटले, "काय काका, ओळखले का? मी बापटांचा श्याम. खूप उशीर झाला ना आज? बरं झालं तुम्ही भेटला, मला सोबत झाली." रंगाकाकांनी माझ्याकडे थंड नजरेने पाहिलं व एकही शब्द न बोलता गावच्या दिशेने निघाले.
मी वाटेत अखंड बडबड करत होतो, पण रंगा काका माझ्यासोबत एकही शब्द बोलत नव्हते. चालता चालता समोर पाहिल्यावर मी सुन्न झालो. भूतांचे झाड माझ्या समोर होते व माझ्यासोबत रंगा काका होते, जे एकही शब्द बोलत नव्हते. माझ्या मनात शंका आली की हे रंगा काका आहेत की त्यांच्या रूपात दुसरं कोणी. मी रंगा काकांकडे निरखून पाहिले आणि मला दरदरून घाम फुटला. त्यांचा चेहरा पांढरा पडला होता. डोळे लाल झाले होते. चेहऱ्यावरचे कधी खुंची तर कधी केविलवाणे भाव पाहून काहीतरी चुकत असल्याची जाणीव मला होत होती, पण नेमकं काय चुकत आहे हे समजत नव्हतं. मी पुन्हा एकदा भीत त्यांच्यासोबत बोलायचा प्रयत्न केला, पण मला प्रत्युत्तर न देता कुणाच्या तरी नियंत्रणाखाली असल्यासारखे ते गावच्या दिशेने निघाले. मी त्यांच्यासोबतच होतो व भूतांचे झाड मागे टाकून आम्ही पुढे आल्याने मी सुटकेचा निश्वास टाकला. पाहता पाहता गावची वेस जवळ आली. मी रंगा काकांना म्हटलं, काका धन्यवाद सोबतीबद्दल. उद्या सकाळी येतो भेटायला. मला त्यांच्या उत्तराची खूप खूप अपेक्षा होती. ते कधी एकदा बोलतात असे वाटत होते, पण ते काहीही न बोलता गावच्या वेशीत शिरले. त्यांच्या मागोमाग मीही गेलो, पण मला गावात शिरताच येत नव्हते. भूतांची पण एक हद्द असते राव, अन वेस ओलांडून त्यांना गावात प्रवेश करता येत नाही म्हणतात. तुम्ही या ना संग्रामवाडीमध्ये. मी भूत कसा झालो याची कहाणी भूतांच्या झाडावर बसून तुम्हाला सांगायला खूप मजा येईल मला. कधी येताय मग?